मी देवाच्या म्हणून जगण्याची लायकीचा होतो का? पण आज देवाने मला कुठून कुठपर्यंत आणले याची काय म्हणतात डोक्यात पाहिजे. देवाने म्हणतात मागील गोष्टी विसर, पुढे चल. जे आमच्या जीवनात केल्या चुकीच्या गोष्टी, जे पाप आणि जे वाईट आहे त्याला विसरा, त्याला विसरा. पण आम्हाला देवाने ज्या चिखलातून बाहेर काढले, कसं उंच केले ते कधी विसरू नका. माणूस विसरतो. पहिलं काय नसणार, बघता बघता भरपूर देव येणार, बघता बघ समृद्धीच आणि समृद्धी. आता समृद्धीची मागे लागतात, देणारा ना सोडून देतात. आता वेळ नाही आहे. मी जसं तुम्हाला बरेच वेळा सांगितलं, लग्न होत नाही म्हणून रडतात. लग्न झाले की नवराला म्हणून देवाला टाइम द्यायचे कमी होते. मुलं होत नाही म्हणून रडतात. मुलं झाले की मुलांना टाइम द्यायला मिळत नाही म्हणतात. म्हणजे लोकांना एक बहाणा पाहिजे, रिझन पाहिजे देवापासून भटकण्यासाठी. देवाचं वचन म्हणते जे देवा बरोबर टिकतात ते शेवटपर्यंत आपले जातात. हालेलुया. म्हणजे येशू एक महान देव असताना स्वतःला लीन केले. पण दानिएल 4 अध्यायामध्ये नबुकदनेस्झर राजा, बायबलमध्ये त्याला देवाने सर्व काही दिले. नबुकदनेस्झर राजाला देवाने सर्व काही दिले. देव म्हणत तो परका असताना सुद्धा तो माझा सेवक म्हटले देवाने. आपल्या लोकांना त्याच्या गुलामगिरीमध्ये त्याच्या हातामध्ये दिले. सगळं केलेलं असताना हा माणूस त्याच्या मनामध्ये ताटश येते, घमंड आला. तुम्हाला माहिती, देवाने तुम्हाला मध्ये पण सांगितलं, देव 2-3 प्रकारे बोलतो. स्वप्नाद्वारे, दृष्टांताद्वारे, आपल्या सेवकांच्या द्वारे, वचनाद्वारे. समजले कसं बोलतो देव? स्वप्नांच्या द्वारे, दृष्टांताद्वारे. तर तुम्ही मला स्वप्न काय, दृष्टांत काय? स्वप्न म्हणजे तुम्ही गाढ झोपेत असताना येतो. दृष्टांत म्हणजे तुम्ही जागे असताना बघता. समजले? हॅलो, काहीतरी नवीन मिळालं. हालेलुया. विजन, ड्रीम्स अँड विजन म्हणतात. ड्रीम्स स्वप्न, गाढ झोपेत असताना तुम्हाला पडतात ते स्वप्न. विजन्स तुम्ही जागेत असणार, तुम्हाला माहिती तुम्ही झोपल्यानंतर तुम्ही काहीतरी बघत असणार. होतं ना सर? काय काहीतरी तुम्ही डोळ्यासमोर दिसणार, त्याला विजन्स म्हणतात, याला दृष्टांत म्हणतात. आणि दुसरं, नंतर तिसरं, देव आपल्या सेवकांच्या द्वारे बोलतो. वेगवेगळं तुम्ही कधीतरी तुम्हाला वाटतं अरे हे वचन माझ्यासाठीच होतं, माझ्यावर देवाने बोलले, म्हणजे हे देव वचनाद्वारे बोलतो. आणि सगळ्यात या सगळ्या गोष्टी का बोलतो देव बाबा आपल्याला, की त्याचं प्रेम आपल्यावर आहे. मी तर काय सांगते, जो स्वतःला लीन करतो त्या उंच केला जाईल. आता हा नेबुकदनेस्झर बाबाला सगळं देवाने दिलेलं असता, ह्याच्यामध्ये ताट आली, माझ्यामुळे झालं, मी केलो, माझ्यामुळे सगळं झालं. आणि ही सूचना देवाच्या सेवकांनी पहिला दिली होती. स्वप्न पहिला दाखवले देवाने त्याला. 4 अध्यायामध्ये मी बघितलं, सुरुवातीपासून एक स्वप्न दाखवले. एक मोठ्या झाडाबद्दल दाखवले. एक मोठं झाड आहे, खूप पसरले, सगळे प्रकारचे पक्षी त्या झाडाखाली राहू लागले. खूप वाढलं. अचानक वरून एक हात आला, त्या झाडाचं फांदी त्या झाडाला मोडून टाकलं. तो झाड गेला. परत थोड्या दिवसानंतर परत त्याला नवीन पाडवी आली आणि ते झाड. राजा का बोलले काय स्वप्न आहे? आता तुमच्या आधी माझ्याकडे लोकांच्या झाड आले, झाड पडायला लागले, वाढायला लागले, कापायला लागले. तुम्ही कुठले तरी झाड दे बाबा दाखवलं. बरोबर आहे ना? तुम्ही काय म्हणणार? कुठे तर झाड दाखवलं दे बाबा. कुठलं झाड काय माहित, कुठं आहे काय माहित, जाऊ द्या, मला कशाला पाहिजे, आहे ना? पण नेबुकदनेस्झर तसा नव्हता. तो घाबरला. सगळ्या त्यांच्या भविष्यवाणी सांगणाऱ्या लोक, जे ॲस्ट्रॉलॉजर्स होते, जे ज्ञानी लोक होते, सगळ्यांना त्याला बोलवून घेतलं आणि म्हटलं अरे मला स्वप्न पडलं रे, सांगायला जात. राजाची बरेच काही गोष्ट आहे. 2 अध्यायामध्ये पण एक स्वप्न पडलं, तेव्हा सांगितलं नाही. हॅलो, 2 अध्यायामध्ये पण राजाला स्वप्न पडला, ते स्वप्न त्यानं सांगितलं नव्हतं. तेव्हा काय म्हटलं, आता स्वप्न पण सांगायला पाहिजे, त्याचा अर्थ पण सांगायला पाहिजे. बायबल वाचताना उगाच वाचन नव्हतं, काहीतरी वाचायला येते आपलं बडबडा. मी ठरवून काय असं काढत नाही, वाचून भरलेलं असतं. जेव्हा असं भरतो ना, जसं तुम्हाला म्हटलं योहान 16:26 पवित्र आत्मा शिकवतो, असं आहे, तसं आहे, असं आहे. जेव्हा स्वप्नांबद्दल तेव्हा जे पहिलं स्वप्न पडला नेबुकदनेस्झर राजा 2 अध्यायामध्ये, त्यांना म्हटलं मला एक स्वप्न पडला, तुम्ही स्वप्न पण सांगायचं, त्याचा अर्थ पण सांगायचा. लोकांनी म्हटलं हे शक्यच नाही बाबा, हे काय सांगायलाच.
तुम्ही स्वप्न सांगा म्हणजे आम्ही अर्थ सांगतो. राजा म्हटलं अजिबात नाही, तुम्ही मला फसवशील, तुम्ही काय तर उलट सुलट सांग मला डोक्यात जाशील निघून जाशील, मला स्वप्न पण सांगायचं अर्थ पण. लोक म्हणतात अरे बाबा ही काही शक्य नाही, असं कोणाला होत नाही, म्हणत एखादा देव स्वप्न यायला पाहिजे. मग ज्या वेळी दानियेलला समजलं काय बोलायला त्यांनी, काय चाललंय, सगळ्यांना मारून टाकायला लागलंय. आता नंबर होता दानियेलाचा. दानियल शद्रक मेशक अबेदnego लाईन मध्ये होते मारण्यासाठी, यांचा नंबर होता. मग त्यावेळी दानियेलने काय चाललंय, काय बोलायला, काय चाललंय राजाचं, यांना माहित नव्हतं काय चाललंय. मग दानियेलला कोणीतरी सांगितलंय बाबा राजाचा असं हुकूम आलेला आहे की राजाला एक स्वप्न पडलं, ते स्वप्न पण सांगायचं आणि अर्थ पण सांगायचं. आपल्याला वाचायला वेळ नसतो, मग मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो, होमवर्क करा, अध्याय सांगतो, घरी जाऊन निवांत बसून वाचा. हालेलुया. दुसऱ्या अध्यायामध्ये ज्यावेळी दानियेलने ती गोष्ट ऐकली, दानियेलला म्हटलं आम्हाला थोडा वेळ द्या, थोडा वेळ द्या मला. गेल्यात आपल्या तिन्ही मित्रांना बोलवल्यात. अरे रे राजाला स्वप्न पडलं, त्याचा अर्थ पण सांगायचंय आणि स्वप्न पण सांगायचंय, चला प्रार्थना करूया. प्रार्थना करताना उगाच बसायचं उठायचं जायचं नाहीये. ही द सिक्रेट रिव्हीलर, गुप्त गोष्टी प्रकट करणारा तो देव आहे. जेव्हा सगळे लोक बसले, हे तिघे मित्र आणि दानियेलला रिव्हिलेशन मिळालं, बाबाने दाखवले स्वप्न. एक म्हणतात सर तुझा राजा खोटा आहे. मी साधे लोक नाही आहे हो, हालेलुया, साधे लोक आहे आम्ही. कसं पाहिजे आम्ही कर बघा, आमच्यामध्ये घमंडपणा नसावा पण वागलेलं नसावं. समजायला पाटक साडी नेसणार, तेल लावणार, चंबी चंबी करून येणार, काशी गेले की कोण ही बाई तेव्हा दिसेल का बाप, कशा तरी सोंग घेऊन जायचं. नंबर आहे बाबा, लई नंबर आहे बाबा. आणि इथं घमंडीचा गटरा, काय नम्र पडा, सोंग नाही. आम्ही नम्र लोक आहे, जगासमोर बापाने जगणारे लोक. हालेलुया. आम्ही आतून नम्र आहे, आमचा विचार नम्र, आमचं बोलणं पण आम्ही बापात जगणारे लोक आहे. इथं नम्रपणा दाखवायचं सांगितले. आम्ही येशूचे लोक आहे हो, आमच्या येशूला घर नव्हतं, आम्हाला पण घर नको. आमच्या येशूला बायको नव्हती, आम्हाला नवरा नको, बायको नको. आमच्या येशूला डोकं टेकेला दगड नव्हते, आम्हाला पण नको. आमच्या येशू कुठं पण फिरायचे, कुठं पण खायचे, कुठं पण राहायचे, आम्ही पण तसं राहतो. असे नाही. हालेलुया. बी वाईज, जानेवा. स्पिरिच्युअल लाईफ आम्हाला म्हणत दे बाबा, रॉयल प्रिस्टहूड आहे, राजकीय याचक. राजाची मुलं कशी असतात, कशी असतात राजाची मुलं? घरात घालायचे कपडे पण छान छान. ब्रदर म्हणतात ना टी शर्ट इस्त्री करतो, बर्मर इस्त्री करतात, खरंच आहे, सगळं मॅचिंग मॅचिंग. मी बघत असतो काय खरंच आहे. आणि कोण येते आमच्या घरी, असं नाही की कोणतरी यायला बघायला म्हणून येणे, असं कर कोणच येत नाही. खरंच आहे मेंटॅलिटी आतून. हालेलुया. काय सांगते, आमचं नम्रपणा असलं दिसणाऱ्यामध्ये नाही, आतून आम्ही नम्र पाहिजे. मी कधी कधी ब्रदरांबद्दल विचार करत असतो, मी माणूस बोलले केवढा गव्हर्नमेंटने बोलतो, पण त्याचं मन देवाला माहिती आहे, नाहीतर इथे पण त्यानं आणलंच नसतं, शक्यच नाही. तरी विचार केला तरी बोलताना असं नाही, किती घमंड आहे या माणसाला, किती राग आहे या माणसाला, किती आहे नको होतं. लोक तोडतो पुढं असायला बघा. आणि रियालिटी काय, देव मला बघतो. विचार एखाद्या साधा माणसाला एक हॉल बघावं, याला बघून तुम्हाला वाटते काय काही शक्य आहे? शक्य आहे? माणूस बसला आणि बोलतो हे असं होते तसं तरी होते. हालेलुया. नम्र लोकांचा देव आहे. देव आपण म्हणतो ना आम्ही नम्र आहे म्हणून, आम्ही ख्रिश्चन लोक आहे, आम्ही बिलीव्हर आहे, तुम्ही काय पण म्हणा, ओके, असं नम्रपणा नाहीये. नम्रपणा कुठं पाहिजे तिथं पाहिजे. भांडायचं नाही, लढायचं नाही, कुणाला काही दाखवायचं नाही, काय नाही. पण नम्रपणा, आतलं नम्रपणा पाहिजे, बाहेरून आम्ही रुबाबत पाहिजे, स्टँडर्ड पाहिजे, व्यवस्थित पाहिजे. हालेलुया. मग जेव्हा नेबुकद्नेझर राजाने विसरला तो काय आहे आणि काय नाही, देवाने स्वप्न पाठवले, स्वप्नाद्वारे सेवकाला पाठवले, सेवकाने अर्थ सांगितले, स्वप्न सांगितले, बाबा विसरला. लक्षात घ्या, तुम्हाला एखादा शब्द देवाने बोलले ते लगेच घडत नाही.
लगेच घडत नाही. आता बोललं लगेच झालं असं होत नाही. इट टेक्स टाइम. त्याला वेळ आहे. नेबुकदनेस्सर राजाला स्वप्न पडल्यानंतर बरोबर 12 महिन्याने ती गोष्ट घडली. कधी? तुम्ही म्हणता मला स्वप्न पडलं, रात्री मी बघितलं माझा नवरा लई बदलला, लई छान झाला, प्रार्थना करायला सकाळ हाय तसंच आहे की होईल. हालेलुया. जर तुम्ही बघितलं वाट बघा, वेळ आहे त्यासाठी, टाइम आहे त्यासाठी. बरोबर 12 महिने लोटल्यानंतर राजा विसरला. मला काय ते स्वप्न पडलं होतं, सेवकाने मला सांगितलं होतं, सगळं विसरला राजा. आराम. गच्ची डेंजर आहे. गच्ची सिस्टर मी बघितलं इथं प्रार्थना सुरू होती, नवरा बायको गच्चीवर उभं राहिलं. मी बघितलं इथं बसून बरोबर नताशाच्या सीटवर खिडकीत तिथे बांधले होते. काय तर मीटिंग होता आमचा. मीटिंग होताना काय तर प्रेयर होतं संध्याकाळच्या वेळेवर. सिस्टर नाईटीवर, ब्रदर आणि पिल्लू गच्चीवर सोडून काहीतरी बघायला लागलं. पाणीचा काही पाऊस पडलेला, सगळी गच्ची बघत. गच्ची डेंजर. हा घातलं. पॉइंट बी नोटेड. गच्चीला कुलूपच लावून टाकलं. बरोबर केलं, चांगलं केलं. खरंच गच्ची डेंजर आहे. पाप करणारे गच्चीवर जाऊन पाप करतात. किती लोकांना अनुभव मला माहित नाही, कारण मी बरेच केसेस हँडल करतो, मला माहित आहे ह्या गोष्टी. त्याच्यात तुम्ही म्हणू नका आमच्या घर बाबा गच्चीच नाही आम्ही वाचलो. विचारा मला गच्चीच नाही आम्ही वाचलो. गच्ची नाही तर कुठं कुची असली. पण नेबुकदनेस्सर राजा बरोबर 12 महिने गच्चीवर फिरत होता. बॅबिलॉन हा जगातला सुंदर आणि जगातला श्रीमंत राष्ट्र. बॅबिलॉन गच्चीवर असं पण फिरत होता आणि म्हटलं अरे हे माझं राष्ट्र, माझा देश, मी केलं, मी बनवलं. लय लोकांना वाटते ना मी काम करतो, मी घर बांधले, माझ्यामुळे कसं आहे, मी केलं. लय लोकांना असते. लक्षात घ्या. नेबुकदनेस्सर राजा गच्चीवर फिरता फिरता म्हटला हा मोठा बॅबिलॉन माझ्या बनाने झाला ना. एक शब्द मनात एक विचार आला, वर्णवाणी आली, तू असं करणार. 1 वर्ष आधी देवाने त्याला सांगितलं होतं. विसरला तो. 1 वर्ष 10 महिने 365 डेज. आता कोणाचं लक्षात असणार. सिस्टर तर काहीतरी बडाबडा बोलल्या. सिस्टर काहीतरी बोलले 2 दिवस ते गरम गरम असते, 3 दिवस ते गरम असते. शुक्रवारला ब्रदर दुसरं बघा ते गेलं. ते अति गरम ते 2 दिवस, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार असं तरी 5 वेळा अति गरम. परत मंगळवार आले की अति खूल. इथं भेटते मी काहीतरी परत आली. बाबा किती छान संदेश होता, माझ्यासाठीच होता. सात्वनाची मेसेज होतं बघा, लई छान वाटलं बघा. झालं असं करून चालत नाही. शेवटचे दिवस आहे. नीड टू बी केअरफुल. काळजीपूर्वक आम्ही राहायला पाहिजे. येशू काय म्हणतात, तुम्ही किती परफेक्ट आहे पण किती अलर्ट आहे, किती जागरूक तुम्ही आहे, किती ऍक्टिव्ह तुम्ही आहे, किती प्रार्थनेत तुम्ही आहे. म्हणजे काय म्हणतो येशू, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून निरंतर प्रार्थना करा. पण लोक काय करतात, परीक्षा आली की प्रार्थना करतात. लई त्रास व्हायला येशू वाचव. कारण तुम्ही परीक्षा करा, परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. तुम्ही निरंतर प्रार्थना करा, परीक्षेत पडणार नाही तुम्ही. असं नाही परीक्षा येणार नाही. हॅलो, परीक्षेत पडू नये. परीक्षा आली तर तुम्ही पडू नये. येशू गेले ना 40 लाख रुपये प्रार्थना करून पडले का सैतानासमोर? तुम्ही आणि मी तेच आहे. बाबाचं सामना आपल्यामध्ये आहे. बाबाचं सामना मुलं आहोत. आम्ही पण पडणार नाही जर मी प्रार्थनेत असलो तर. हालेलुया. नेबुकदनेस्सर राजवाड्यामध्ये झाला, देवाने त्याला गवत खायला लावली.
राजा, कितीतरी राष्ट्रांना त्याला अधिकार देऊन देवाने उभा केलेला, काठापाटाने सगळं दिलेला तो माणूस एक प्राणीसारखं होऊन 7 वर्ष, किती 1 दिवस नाही, 7 वर्ष एक प्राणीसारखा झाला, नख वाढले, पक्षीसारखा झाला, पंखावं, देव काय पण करू शकतो. कॅन यू इमॅजिन? वाचा, सगळ्यांनी वाचा 4 आणि 5 अध्याय, व्हेरी इम्पॉर्टंट. दानिएल एक राजा राजवाड्यामध्ये जेव्हा ह्याच्या मनामध्ये हा विचार आला, आले वर्णवाणी आली, त्याच्या जीवनामध्ये जे देवाने बोललं ते पूर्ण झालं. लगेच त्याला पंख आले. हो, माणसाला पंख आले पक्षीसारखं. एका राजाला, एक वैभवी राजाला, एक स्ट्रॉंगेस्ट पर्सन नेबुकदनेस्सर राजा होता. त्याला देवाची लोकांना त्या राजाच्या अंडरमध्ये देवाने दिली. मध्ये विचार करा तो माणूस काय आहे. पंखाला त्याला, नख वाढले पक्षीसारखं, राजवाड त्याला घेऊन गेलं, जंगलात सोडलं त्या माणसाला. तो गवत काय लागलं, गवत प्राणीसारखं. 7 पावसाळा गेल्यात, किती शुद्धीवर लवकर या. हॅलो, शुद्धीवर लवकर या, वेळ लावू नका, सिरियसली घ्या. 7 वर्ष त्याला त्या जंगलात गेला. त्याचा 7 वर्षांनी तो शुद्धीवर आला आणि म्हटला, परत देवाकडे त्यानं बघितला. 7 वर्षांनी जेव्हा तो शुद्धीवर आला, तेव्हा तो नम्र झाला. मग देवाने त्याला साधं माणूस केले, परत त्याला राजवाड्यात आणले. तो तुमचा आणि माझा बाप आहे. हालेलुया. 7 वर्ष जो राजवाड्यात आलेला माणूस एका प्राणीसारखा जंगलात काय लागला, गवत खावं लागलं, नख वाढले, पंख आले, टोच आली. तोंडाने कोण गवत खाते का? हाताने गवत आपण घेऊन खाऊ शकतो? तो पूर्ण पक्षीसारखा झाला. एक राजा त्याच्यातला घमंडपणामुळे पूर्ण पक्षीसारखा झाला आणि 7 पावसाळा जाऊपर्यंत तो जंगलात गवत खाऊ लागला. ते खाऊन झाल्यानंतर जेव्हा शुद्धीवर आले, देवाने त्याला परत राजवाड्यात परत पाठवले. परत त्याला सगळं संपत्ती दिली, त्याला मान सन्मान दिली. जेव्हा नम्र होतात ना, अप्रतिष्ठा देव दूर करतो. ज्या लोकांसमोर ह्यो गवत खात होता, विचार करा ते लोक परत राजा म्हणून स्वीकार करतील का? हो, स्वीकार करतील. 7 वर्षांनी देवाने परत त्या माणसाला त्या ठिकाणी आणले, पण राजा म्हणून त्याला स्वीकार करायला लावले. लोकांनी त्याला मान सन्मान देत होते. नम्रपणा, नम्रपणा एवढं करून पण 5 अध्यायामध्ये त्याचा मुलग्याला ताट शिरली, ताट पण आले, त्याला पण देवाने दाखवले. माहित आहे ना, भिंतीवर बोट आले, कुठं पण काय पण होऊ शकतं. इंग्लिश मध्ये कॉन्क्रीट वॉल्स होते. आता मात्र आमची घर आरसीचं घर आहे. आता म्हणतात ना, घर तुमचं कसं आहे, आरसीचं घर आहे बाबा, कॉन्क्रीटचं घर आहे आमचं. बोलतात की नाही? हॅलो, कमीच बोलत होता, बोलतात की नाही? असं त्या ठिकाणी जरा आज जावा, ज्याचे झोपडे आमचं घर, आमचं कॉन्क्रीटचं घर आहे. तुमचं काही झोपडी नाही, आमचं कॉन्क्रीटचं घर आहे. म्हणतात की नाही? आता बाबा बोलतात आम्ही. त्या दिवसांमध्ये कॉन्क्रीटचं भिंत होते, त्या भिंतीवर देवाने आपले बोटाने लिहिले, महिने पासे. हालेलुया. का लिहिले? माणसाचे ताठपणा, घमंडपणा. जेव्हा माणूस घमंडी होत आहे, काही समजत नाही. काय म्हणते लोक 14:11 मध्ये काय बघितलं? जो स्वतःला लीन करतो तो उंच केला जाईल, तो स्वतःला उंच केला त्याला नमवले जाईल. हा मुलगा अर्थशास्त्राने पण उंच केला, मी काय करीये, सगळं केला, दारू पिला, सगळं केला. आता ताठपणात एवढा शिरला, देवाच्या मंदिरामध्ये पाणी आणायला सांगितलंय ना. हॅलो, समजाले? छोटा एक्झाम्पल. देवाचं काहीतरी गोष्ट तुम्ही ठेवलेलं असतं घरात, ही ऑफरिंग आहे किंवा हा दशमांश आहे, द्यायचे मला नंतर. तुमच्या घरच्या लोकांना समजते देवाचा पैसा बायकोने काढून ठेवली किंवा कोणतरी माझ्या आईने, माझ्या मुलाने कोणतरी काढून ठेवले. मला इकडं नंतर देतो, काय घेऊन बसलीस? करतात का असं? कोण नाही करत? तुमच्या किती चांगले होते. हालेलुया.
रुबाबात. हा व्यक्ती काय केला, देवाचा गोष्टी हाय त्याच्याकडे. राजवाड्यात काही कमी आहे दारू प्यायला भांडी? पिला, पिऊन झालं. आता त्याला पाहिजे होतं वेगळ्या प्रकाराची. मग त्याला लक्षात आलं, देवाच्या मंदिरामधून आलेला क्लिअरली तो बोलतो. काढली का अध्याय? काढलीच तर वाच. 5वा अध्याय मध्ये 3 दुसरा वचन. दुसरा वचन ना? वाच. एक वचन एक वाच. हां, दानिएलचा 5वा अध्याय 2रे वचन. हां, द्राक्षारसाचे सेवन करीत असता हां, बेलशस्सराने हुकूम केला की हां. माझा बाप नबुकदनेस्सर याने यरूशलेमेतील मंदिरातून 1 मिनिट. दारू पिऊन धुंदी चढली. क्लिअर बघा काय सांगतो, माझा बाबा यरूशलेमच्या मंदिरातून आलेला भांडी घेऊन ये. दारू पियाला. हॅलो, समजाले? स्वतःला उंच करणारे लोक. एवढा तो उंच झाला, देवाची भांडी आणणं तर दारू प्याला. यरूशलेमेतील मंदिरातून जी सोन्या रुपयाची पात्रे आणली आहे ती घेऊन या, म्हणजे मी, माझे सरदार, माझी पत्नी व उपपत्नी यातून त्यातून द्राक्षरस पिता येईल. बस, बघितलं? स्वतःला जो उंच करतो त्याला काही दिसत नाही. स्पष्टपणे म्हणतो, यरूशलेमच्या मंदिरातून माझ्या बाबांनी आणलेले सोन्याची पात्र. आता काचेचं भांडे पिऊन तकलो, दारू पिऊन बाकी राजवाडा जे भांडे तकलो, देवाच्या मंदिरातून आणलेल्या सोन्याची भांडी पहिले दारू प्यायला. मी पिणार, माझी पत्नी पिणार, माझे सरदार पिणार, माझे उपपत्नी पिणार, दारू पिणार, द्राक्षरस पिणार देवाच्या भांडीमध्ये. असल्या लोकांना कंबर काय, देवाने काय करत त्या लोकांचा विचार करा. लटका लागला देवाने त्याला या क्षणात. कंबर ढिल्ले पडले त्याची. हॅलो हॅलो, कोण आमचा बाबा? तो काय पण करू शकतो. जो स्वतःला उंच का त्याला पक्षी सारखा पंखी मध्ये वाढवू शकतो, गवत कायला लावू शकतो, त्याला कंबर दिला, सगळं दिल्याशिवाय तो मेला पण. त्याने एवढा बापात येणं पण असंच केला. सगळ्या लोकांना बोलवला, काहीतरी भिंतीवर बोट आले, लिवले, वाचा रे, दाखवा रे, तुमच्या गळ्यात सोन्याचं चेन घालतो, तुम्हाला हे घालतो, तुम्हाला ते करतो. कुणालाही झालं नाही. आणि बायका आपले स्मार्ट असतात. हालेलुया, टाळे वाजव स्वतःसाठी, वाजवा स्वतःसाठी, सांगतो ना. हालेलुया, बायका आपली लय हुशार, लय हुशार. बायकांमध्ये सुरुवातीपासून वाचा, बायकांनीच पुरुषांना वाचवलं. हे बोलतात, हवेने पाप केले. मी तुम्हाला मध्ये दाखवलं ना, पाप कुठं झालं? पहिले स्वर्गात झालं. हवेने कुठं पाप केली? हवा का कुठं काय पाप झालं? काय झालं नाही. हवा पहिले शांत होता, कुठं काही झालंच नाही. बाबा आदम खाल्ला, झालं पाप. तर या लोकांना कोण बोलायचं? कोण बोलायचं? डिबेट केले गेले म्हटला. पण मी बोलतो, मी घाबरत नाही, मी आरामात बोलतो. पहिला पाप झाला स्वर्गात. सैतानाने पाप केलं, त्याला फेकून दिले देवाने वर्ण. आणि हवेने पाप, सैतान आला, फसवला, हवेला फळ दिला, हवा खाल्ली, गप्पच होती की हो. आदम तिथे नव्हता. हॅलो, मध्ये मी एक स्टेटस कोणीतरी लावले होते, मी वाचलं, लय हसलो. कोणीतरी स्टेटस लावले, बिचारी आता हवा सारखं त्यावेळी आदम पण हवेबरोबर राहिला नसणार, ती एकटीच नसणार, म्हणून तरी त्याला फेलोशिप द्यायला कोण नाही, म्हणून सैतान आला असणार फेलोशिप द्यायला. आता पण बायकांबरोबर नवरा किती बोलतात तो, गप्पा मारतात का नवरे बायका टाइम स्पेंड करायला? समजलं नाही. आता पण हवा एकटी होती म्हणून सैतान आला, त्याला कमी म्हणजे बोलायला. नवरा नव्हता ना बोलायला हवा बरोबर. ही नवरा बायको बोलत तर सैतान काय आला असता? आला नसतं ना. नवरा बायको सैतान आला नसता. त्याला बिचारीला फेलोशिप द्यायला कोणी नव्हते म्हणून सैतान आला, त्याला कंपनी द्यायला. आणि जेव्हा लक्षात की खूप इम्पॉर्टंट सिक्रेट पण लोकांना डोक्यातच येत नाही हो. हवेला फळ दिले, हवा खाल्ली, त्यावेळी आदम नव्हता. तिथून ते फळ घेऊन गेले आदमापर्यंत. जाऊपर्यंत
जगात काय झालं ना त्याचं डोळं उघडलं. समजा ती फळ ती काल घेऊन जाते उघडते, नवऱ्याकडे गेली असते का मी उघडाय म्हणून बघून? गेली असती का? जेव्हा आदाम खाला नंतरचे डोळे उघडले तोपर्यंत उघडला नाही. पाठवू दे देव असंच कुणापर्यंत देवाच्या. इट्स अ सिक्रेट. हालेलुया. मला लोकांना समजत नाही, काय पण बोलतात, काय पण बोलतच आपलं. इथं पण 5व्या अध्यायामध्ये गोंधळ आणि गोंधळ सुरू झाली. राणी नव्हते तिथं, यांच्या पाट्या चालल्या, राजाला काय काय तरी व्हायला लागले, कंबर ढिलं पडलं, कंबर हडलं. तर कोण वाचून दाखवले की बरं कोणाला वाचायला येणार? राजा घाबरला आणि कंबरेपर्यंत माणूस ढिला. लय लोक होतात ना सडनली कंबरापासून ढिलं पडतात. की पॅरलाइज नाहीये, मी बाबापासून आला झटका. हालेलुया. बाबापासून आलेला झटका. ढिलं पडली कंबर, याला काही होईना. राणीला समजलं राजाला काहीतरी झालं. पळत पळत आली, निरोप पाठवले, घाबरू नका, एक माणूस आहे आपल्या देशामध्ये ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे. हालेलुया. हालेलुया. देवाचा आत्म्याशिवाय असली गोष्ट कोणी सांगू शकत नाही. पण एका माणसामध्ये देवाचा आत्मा आहे, तो माणूस आपल्या देशामध्ये आहे, तो तुमच्या बाबांच्या दिवसापासून आहे. आता समजा बाबाच्या दिवसांपासून दानिएल आहे. आता हे मुलग्याला माहित पण नाही. मुलग्याला एवढा मोठा व्यक्ती आपल्या देशात आहे याला माहित पण नाही. म्हणजे कसा असणार विचार करा. बायको येऊन त्याला वाचवली, बरोबर आहे ना? बायको येऊन त्याला सांगितले. सापडलं का ते वचन? वाच ते वचन. दानिएलचा 5वा अध्याय 10वे वर्ष. हा. राजा व त्याचे सरदार याचे शब्द ऐकून राणी भोजनगृहात आली. ती म्हणाली, महाराज चिरायू असतात, आपल्या मनाची तळमळ होऊ देऊ नका. आपण आपली मुद्रा पालटू देऊ नका. पवित्र देवाचा आत्मा ज्यात आहे असा एक पुरुष आपल्या राज्यात आहे. आपल्या बापाच्या कारकिर्दीत प्रकाश, विवेक व देवाच्या ज्ञानासारखे ज्ञान ही त्याच्या ठेवी दिसून आली. बस. हालेलुया. बायको काय माहित नाही, मला काय समजत आहे म्हणणारी बायका अचानकच बाहेर येतात की नाही? अबिगेल कशी आली नवऱ्याला वाचवायला? ती काय वाईट करायला आली नाही, नवऱ्याला वाचवायला गेली. दारू पीत पडला यो दावेदार पंगा घेऊन, पण रात्रीचं ती जाऊन नवऱ्याला वाचवण्यासाठी, त्या लोकांना वाचवण्यासाठी ती प्रयत्न केले. सेम इथं तिने म्हटले, राजा घाबरू नका, ते वाचून दाखवतील. हे पहिला विश्वास. एक व्यक्ती आहे त्याच्यामध्ये परत देवाचा आत्मा आहे, तो तुम्हाला वाचून दाखवेल. क्लिअर त्याने सांगितले नाही, तसं त्याला बोलवून आणले, त्याला वाचला, त्याला सांगितला. राजाने त्याला बोल, काय रे तूच करतो माणूस? आता हा माणूस साधा नव्हता, दानिएल म्हातारा होते, त्याच्या बाबाच्या दिवसापासून नाही. तूच करतो माणूस जे तुझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे म्हणे, हे वाचून दाखवलंस ना, तुझ्या गळ्यात मी चेन घालतो, हातात तुला अंगठी घालतो. दानिएल काय म्हणला, माझ्यासारखं दोन्ही तुझ्याकडे ठेवून घे, मी वाचतो आणि दाखवतो तुला. आमेन. हे लोक माझ्याकडे येतात, कोणतं लॉटरी तिकीट घेऊन येतात. सिस्टर हेच प्रार्थना करा, लागू दे वो चर्च मध्ये ₹1,00,000 देतो बघा, ठेव तुझ्याकडे बाई, जा. हे लोक बोलतात, अमुक झालं ना बघा, असं करतो तसं करतो, मी तुम्हाला हे देतो, माझं एवढं होऊ दे बघा साडी. म्हटलं तुझी साडी पण नको घेणार, तुझी प्रार्थना मी करतो. हालेलुया. हे लोक दानिएलला पण तसंच म्हटलं, यो बाबा मी वाचून दाखव, तुला मी हे देतो ते देतो. म्हटलं तुझ्याकडे ठेवून घे, मी वाचतो. वाचून दाखवले. देव आपल्या लोकांना गौरव दिल्याशिवाय राहत नाही. दानिएलला सगळं त्याने करायला लावली, चेन पण दिली, काय काय त्यानं बोलला सगळं केल्या. आणि त्याच रात्री मोदी आले, है ना, आले ना. कोण आहे तिथं? जायरस दर्यावेस काय तर नाव आहे राजाचं. शेवटचं वचन 5 मध्ये. हा, दर्यावेस राजा 62 वर्षाचा म्हातारा ना. म्हातारा माणूस एक राजा आला, ह्याला मारून टाकले. देवाविरुद्ध कोणी घमंड करू शकत नाही. हालेलुया. 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 जागे राहा. 2 व्हेरी इम्पॉर्टंट आहे.
लूक 14:11 मध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे स्वतःला लीन करतो त्याला उंच करतो, जे स्वतःला उंच करतो त्याला लीन करतो. हे दोन लीन बाबा आणि मुलगा उंच झालेला येशू. येशूचं छोटं उदाहरण आपण फिलिपर दुसरा वेळ तर आपले झाले हे सगळे लवकर पडते. दुसरा आहे फिलिपर दुसरा आहे आय थिंक 1 ते 3 पर्यंत वचन असेल, 2-3 वचन. दुसरा थँक्यू जीसस. दुसरा अध्याय 1 पासून. फिलिप्पियस पत्र दुसरा अध्याय 1 ते 3. हां यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, हां प्रीतीचे काही सांत्वन, हां आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळ व करुणाही जर आहेत हां तर तुम्ही समचित्त व्हा, हां. म्हणजे एकमेकावर सारखीच प्रीती करा. पहिली गोष्ट येशूनी ज्याच्यावर प्रीती होती शेवटपर्यंत त्या प्रीती त्याने टिकून ठेवली म्हणून योहान 13 अध्यायामध्ये उठले आणि ते काम केले. पुढे आणि एकजीव होऊन एक चित्त व्हा, हां अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. हां तट पाडण्याचा अथवा पोकळ डोर मिळवण्याचा बुद्धीने काही करू नका. पहिली गोष्ट कुटुंबामध्ये तट पाडायचा प्रयत्न करू नका. पोखळ डोर मी केलो माझ्यामुळे झालं माझं मुलं आहे मला शब्द विसरा कुणी गमंड करू नका. हां तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. हां तुम्ही कोणी आपलेच हित पाहू नका हां. तर दुसऱ्याचेही पहा. पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती Amen. ती तुमच्या ठायी असो. आमेन. Amen. पुढं तो देवाच्या स्वरूपाचा असूनही हां देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, हां म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन हां. दासाचे स्वरूप धारण केले हां. आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि ते वधस्तंभावरचे मरण सोसले, येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. हालेलुया. म्हणून आज येशूचे नाव कुठे आहे? सर्वोच्च उंच नाव. हालेलुया. वधस्तंभाचा मरणापर्यंत येशू लीन झाले. Cursed is the one who hanged on the tree. जे वधस्तंभामध्ये शापित आहे. क्रॉसवर मरणे हा चांगलं मरण नव्हतं, हे शापाचं मरण होतं. ते शाप येशूने तुमच्या आणि माझ्यासाठी घेतलं. इथपर्यंत ते नम्र झाले, इथपर्यंत ते नम्र झाले. ते चित्तवृत्ती आमच्यामध्ये पाहिजे, त्याच गोष्टी आमच्यामध्ये पाहिजे. ही व्हेरी इम्पॉर्टंट आहे. जो आमच्यामध्ये स्वभाव असेल आम्ही आमच्या लोकांना तुच्छ लेखणार नाही, सगळ्यांना आम्ही प्रेम करणार. जे आमच्यामधून देवाने आम्हाला दिले शेवटपर्यंत जर आम्ही एक निष्ठाने प्रेम करणार. सगळ्यात इम्पॉर्टंट या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्हाला हे करायला पाहिजे. पहिलं पेत्र 5:6 पहिलं पेत्र 5:6 फर्स्ट पीटर 5:6 हे वचन वाचा. थँक्यू. पहिला पेत्र 5:6 हां म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हाला उंच करावे. हालेलुया. काय केले पाहिजे आम्ही? देवाचा पराक्रमी हाताखाली आम्ही लीन व्हायला पाहिजे. योग्य वेळी तो आम्हाला उंच करणार. मी उंच होणार म्हणून काहीतरी प्रयत्न करत बसू नका. परंतु देवाच्या हाताखाली लीन व्हा. कुठल्या मनुष्याच्या हाताखाली नाही, माणसाकडे दिखावा करण्यासाठी नाही. देवाच्या हाताखाली आम्ही लीन होतो. कुठेही आम्ही राहू आम्ही लीन असणार. माणसांच्या हाताकडे आम्ही लीन झालं फक्त ते माणसासमोर आम्ही नम्र असणार, बाकी ठिकाणी आम्ही आपल्या मनाने वागणार. म्हणजे परस्पर देवाच्या हाताखाली लीन होतो तो भले कुठेही असू दे, त्याला माहिती आहे माझा डॅडी माझ्या बरोबर आहे, माझा डॅडी माझ्या बरोबर आहे. ते चित्तवृत्तीने तो लीनच असणार, तो कधी घमंड करणार नाही. म्हणून लूक 14:11 लूक 14:11 हां कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नमवला जाईल व जो आपल्याला नमवतो तो उंच केला जाईल. हालेलुया. समजलं सर्वांना? टॉपिक काय होता, वचन काय होता, समजलं सर्वांना? तुम्ही कोण आहे? तुम्ही स्वतःला लीन करणारे लोक आहात का स्वतःला उंच करणारे लोक आहात? जर आम्ही लीन करणारे लोक आहोत योग्य वेळेत देव आम्हाला उंच करणार. जर आम्ही स्वतःला उंच केला बसत नाश आठवडा आहे प्रियानं बदला. मी आहे, मी करतो. ताटपणा मिळवू नका, रोड मिळवू नका, नम्र व्हा. देवाशिवाय कुणीही काही नाही. नाक धरलं संपलं आपला, हे आमचं जीवन. काय मी कमेंट करू शकणार
आणि जे नम्र होऊन देवाची प्रतीक्षा करतात, खात्रीने देव तुमच्या एक एक प्रार्थनेला उत्तर देणार, नक्की देणार. देव कधी सोडत नाही. हालेलुया. समजलं? थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. थँक्यू डॅडी. लव यू. वर्शिप यू. रिबामा शेखेरी अंदर नमबखारा नमबाबाखारा नमाश. मोकळ्या प्रियाला देवाच्या उपस्थितीमध्ये आपलं मन मोकळं करूया, आत्मपरीक्षण करूया. देवाला म्हणे बाबा मी पुन्हा सांगतो, हे वचन असं चाललेलं नाही आहे, असं चाललेलं नाही आहे. येऊपर्यंत त्या डॅडीकडे मागत होतं, डॅडी वचन दे, नाही दिला तर मी जाणार नाही, मी माझं मनाचं काही बोलणार नाही. बाबाने दिलेलं वचन आहे, आपल्यासाठी दिलेलं आहे. आज कुठल्या साईडमध्ये तुम्ही बसता विचार करा. बाबाने स्पष्टपणे म्हटलं, जे स्वतःला नमवतो देव त्याला योग्य वेळेमध्ये उंच करणारा देव. देव स्वतः तुम्हाला उंच तुम्हाला समजणार पण नाही, म्हणजे स्वतःला उंच करायचा प्रयत्न करतो, देव त्याला नाश करतो. दोन व्यक्तींना मी बघितले, बाबा आणि मुलगा, नेबुकदनेझर आणि बेलशास्सर, दोघे पण. बाबाला एवढं देवाने पडवलं, एवढं अक्षर शिकवले, पण मुलग्याने शिकला नव्हता, मुलग्याचं डोक्यात पण आलं नव्हतं, पण नाच झाला. पण लक्षात घ्या, कुठेही सुद्धा उंच करायचा प्रयत्न करू नका. येशू एक राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू असता, अखिल सृष्टीचा निर्माण करता, मेकर ऑफ हेवन अँड अर्थ, तो सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर. त्याला माहित होतं कोण त्याचा वाईट करणार आहे, त्यांचा सुद्धा पाय हातामध्ये घेऊन येशू तिथे इथपर्यंत येशू किंथा घालून दिली तुम्हाला आणि माझ्यासाठी, आमच्यासाठी. एवढं नम्रपणापर्यंत त्याने स्वतःला रिक्त केले आणि वधस्तंभाचा मरण जो शापित मरण आहे ते पण येशूने स्वीकार केले. माझ्या लेकरांनो, माझ्या आईनो, आमचं जीवन कसं आहे, आमचं जीवन कसं आहे, आत्मपरीक्षण करा. थँक्यू डॅडी. थँक्यू लॉर्ड अल्माइटी. ग्लोरी फादर. नम्रता से रहना यीशु ने कहा, अपने आप को छोटा कर यीशु ने कहा, नम्रता से रहना यीशु ने कहा, अपने आप को छोटा कर यीशु ने कहा, धन्य है वो जो नम्र है, पृथ्वी के अधिकारी होंगे. धन्य है वो जो नम्र है, पृथ्वी के अधिकारी होंगे. नम्रता से रहना यीशु ने कहा, अपने आप को छोटा कर यीशु ने कहा, नम्रता से रहना यीशु ने कहा, अपने आप को छोटा कर यीशु ने कहा. होय आई. प्रत्येकाच्या मनातला बाबा प्रत्येक विचार तुला माहिती आहे. तुम्हाला ठाऊक नसलं एकही गुप्त गोष्ट नाही आहे बाबा. You know everyone in and out today. प्रत्येकाला तुम्ही आतून बाहेरून ओळखणारा बाप आहे बाबा. आणि मी वेळेमध्ये प्रार्थना करतो, कोणामध्येही बाबा कळत ना कळत कुठल्याही प्रकारची घमंड असेल, कुठल्याही प्रकारचे नाशासाठी असेल, आय रिब्युक इट इन जीसस नेम. ते काढून टाका बाबा, काढून टाका राजा. तुमच्यासारखा तुम्ही आम्हाला बनवा बाबा, तुमच्यासारखा तुम्ही आम्हाला बनवा बाबा. माहित होतं समोरचे लोक कोण आहेत, कितपर्यंत ते वाईट करणार आहेत, कितपर्यंत तुमचा नाश करण्यासाठी ते टपकलेले होते, तरी सुद्धा त्यांचा पाय तुम्ही आपल्या हातामध्ये घेतला डॅडी, आपल्या हातामध्ये घेतला, पाणीने धुतला, रुमालाने पुसला. किती
Fill everyone daddy. Fill everyone daddy. बापा जे लोक बापा तुझे बोलतो त्याकडे दुर्लक्ष करतात ते नेबुकदनेस्सर त्याच्या मुलगासारखं होतात बापा. असं कुणी होऊ नये डॅडी. कुणी होऊ नये बापा. जे स्वतःला लीन करतात त्यांना तू योग्य वेळी उंच करणारा देव आहेस. आज येशूच्या नाव जगामध्ये संपूर्ण सृष्टीमध्ये थोर नाव आहे कारण त्याने स्वतःला रिक्त केला. म्हणजे स्वतःला बापा उंच करायचा प्रयत्न त्याला नाश आठवडा आहे. कुणीही कुठल्या गोष्टीबद्दल घमंड करू नये डॅडी. असं तुम्ही प्रत्येकाचा ताबा घ्या. टेक कंप्लीट कंट्रोल डॅडी. प्रत्येकाचा पूर्ण ताबा तुम्ही घ्या डॅडी. तुम्ही घ्या. प्रत्येकाला लीन आणि नम्र करा. तुमचा प्रतिरूप तुमचा स्वभाव आम्हाला बनवला तुमचा गुण प्रसिद्ध करण्यासाठी तुमची कृपा आम्हावर असू दे डॅडी. प्रत्येकाला स्पर्श करा. प्रत्येक कुटुंबाला मी येशूने ब्लेस करत आहे. I bless everyone in Jesus name. जे नम्र तुझे प्रतीक्षा करतात बापा योग्य वेळेत तू उत्तर देणारा बाप आहेस. कोणी निराश होऊ नये बापा. कोणी कचू नये बापा. कोणी पटकन उत्तर मिळाल्यावर वाट बघत बापा निराश होऊन जाऊ नये. तर तुझ्यासाठी प्रतीक्षा करण्यासाठी कृपा कर. जे तुझी लेकर तुझी विश्वासाने शोधतात कात्रीने एक एक प्रार्थनेला तू उत्तर देणारा देव आहेस. तू उत्तर देणारा देव आहेस. थँक यू डॅडी फॉर युअर होली प्रेझेन्स. तुझी पवित्र उपस्थिती मी आभार मानत असलेल्या प्रत्येकाला टच ईच अँड एव्हरीवन इन जीसस नेम. प्रत्येकाला स्पर्श करा. विशेष बाबा जे कोणी मेसेज बघतील राजा ज्यांच्यापर्यंत ते संदेश जाईल बापा त्यांच्या जीवनाचा सर्व गोंधळ निघून जा. आज गर्विष्ठपणामुळे कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत बाबा. कितीतरी लोक डायव्हर्स घेण्यासाठी बसलेले आहेत राजा ना. तू स्पर्श कर. घमंडपणा बाबा फक्त रिझन घमंडपणा. मला किंमत देत नाही. मला मान देत नाही. माझं ऐकत नाही. हे सर्व येतात घमंडपणामध्ये बाबा. जे नम्र आहेत ते कुणाकडून कशाची अपेक्षा करत नाही. आय हॅव डन माय पार्ट. मी माझं काम केलेलं आहे. माझं देव बघून घेईल. तुम्ही कृपा करा. सहाय्य मदत करा. प्रत्येक कुटुंब आशीर्वादित होऊ दे. प्रत्येक वैयक्तिक जीवन आशीर्वादित होऊ दे. प्रत्येकाच्या जीवनाला तुझं गौरव होऊ दे. कुणीही नाशास पात्र होऊ नये तर प्रत्येक उपयोगी पात्र बनवू दे. देवा तुझं गौरवासाठी उपयोगी पात्र बनवू दे. तुम्ही कार्य केलं त्याबद्दल धन्यवाद करू. प्रत्येकाला मनापासून आशीर्वादित करू. डॅडी तुम्ही आणला पुन्हा एकदा तुम्ही सर्वांबरोबर बोलला त्याबद्दल धन्यवाद करू. डॅडी तुमच्या हातात स्वतःला हे देऊ. बेशुच्या नावाने मागते म्हणून आमेन आमेन आमेन. थँक्यू डॅडी. सर्वांना प्रेज लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल. आशीर्वादित व्हा. देवाने जे बोलले दुर्लक्ष करू नका. कदाचित नेबुकद्नेस्सर तुमच्या जीवनामध्ये वेळ लागेल पण होणार. काळजी घ्या. हालेलुया.